खरं तर काल सादर झालेला अर्थसंकल्प मोदी सरकारच्या कारकिर्दीतला तिसरा अर्थसंकल्प आपल्याला म्हणायला पाहिजे। आणि या अर्थसंकल्पाकडे बघत असताना ज्या पद्धतीच्या घोषणा केल्या होत्या, विकसित राष्ट्र करणार, भारताला महासत्ता करणार, तर असं कुठल्याही पद्धतीचा प्रतिबिंब त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पडलेलं बघायला मिळत नाही। खास करून 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमतापर्यंत पोचता आलं नाही आणि म्हणून मग इतर पक्षांची जे काही कुबड्या घेतलेल्या आहेत ते सरकार वाचवण्याकरता हे बजेटचं प्रतिबिंब आपल्याला दिसून येते। आणि मग फक्त मतांसाठी काहीतरी आपल्याला या मतदारांना, सुशिक्षित बेरोजगार युवकांना लॉलीपॉप दाखवायचं, अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आपल्याला दिसून येतो। जर भारताला महासत्ता बनवायचं असेल तर सार्वजनिक सुविधांमध्ये सगळ्यात प्रायोरिटीवर जर काय असायला पाहिजे तर आरोग्य आणि शिक्षण। तशा पद्धतीनं दिल्लीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावर भर दिला आणि एक राष्ट्र म्हणून, राज्य म्हणून जे उदयाला यायचा प्रयत्न होते, संपूर्ण जगाच्या पातळीवर त्याची दखल घेतली जाते, असं कुठेही या अर्थसंकल्पामध्ये दिसलेलं नाही आहे। जर शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत कोरोनानंतर फार सरकारनं काळजी घ्यायला पाहिजे होती, ती कुठेही घेतलेली दिसत नाही। जवळपास 90,000 कोटी रुपये फक्त या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी तरतूद केलेली दिसते आणि एकूण अर्थसंकल्पाच्या म्हणजे जवळपास 40,000 कोटीचा आपला 40 लाख कोटीचा अर्थसंकल्प आपला आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये जर फक्त 90,000ची तरतूद आरोग्यासाठी होत असेल तर 1%सुद्धा 1.5% ती होत नाही। त्याचबरोबर शिक्षणसारखं एक ज्याची खरोखरच भारतीयांना गरज आहे त्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जेमतेम 1.25 लाख कोटीच्या आसपास तरतूद करण्यात आलेली आहे, ती 5%पेक्षा खाली आपल्याला दिसून येते। म्हणजे जर इतर दिल्लीसारख्या राज्यांमध्ये आपण जर बघितलं तर 22-25% शिक्षणासाठी सुविधा मिळतात, पण या अर्थसंकल्पामध्ये मात्र 5%च्या वरती आरोग्य आणि शिक्षण दोन्ही मिळवलं तरीसुद्धा 5%च्या वरती जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सरकार वाचवण्यासाठीचा अर्थसंकल्प आहे। कारण जर महाराष्ट्राकडे बघितलं तर निव्वळ महाराष्ट्राला 7,500 कोटीचं पॅकेज त्यांनी दिलेलं आहे, पण त्याच्या विरोधातच म्हणावं लागेल बिहारचं पॅकेज बघितलं आपण किंवा आंध्र प्रदेशचं पॅकेज जर बघितलं, बिहारला 26,000 कोटीचं पॅकेज मिळालेलं आहे आणि आंध्र प्रदेशला जवळपास 15,000 कोटीचं पॅकेज मिळालं। कशासाठी? तर फक्त सरकार तिथल्या लोकांना, त्या पक्षाच्या लोकांना खुश करण्यासाठी, सत्ताधारी पक्षांना खुश करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये दिसून येते।